नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रो, आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये स्क्रेपर संदर्भात माहिती पाहणार आहोत. स्क्रेपर संदर्भात आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण पाहूया. त्या प्रस्तावनेमध्ये आपण माहिती पाहण्यापूर्वी स्क्रेपरचे आकार, प्रकार या संदर्भात पाहून इंट्रोडक्शन आपण पाहूया. तर अशा प्रकारचा स्क्रेपर असतो. तर स्क्रेपरचा मूळ उपयोग दोन अरुंद व दोन गोलाकार सरफेसवर उच्च कोटीची फिटिंग मिळविण्यासाठी होतो. मुख्यत्वे करून ज्यावेळेस दोन संबंधित पृष्ठभाग एकमेकाशी घासले जातात, त्यामध्ये पृष्ठभाग फायलिंग किंवा मशीनिंग केल्यानंतर त्याची अचूकता रफ स्क्रेपिंग द्वारा वाढवली जाऊ शकते. त्यानंतर त्यावर फिनिश स्क्रेपिंग करून घेतली जाते. अचूक स्क्रेपिंग मध्ये अत्यंत कमीत कमी मटेरियल काढले जाते. स्क्रेपरची कटिंग गेज ही काळजीपूर्वक टेम्परिंग केलेली, एक समान व दोषरहित अशा प्रकारचे असते किंवा दोषरहित असणे गरजेचे असते. या व्यतिरिक्त या स्क्रेपरची कटिंग गेज ही धारदार, कठीण व टिकाऊ असणे गरजेचे असते. यासाठी ती काळजीपूर्वक ग्राइंडिंग करून तिला योग्य त्या एब्रेसिव्ह स्टोनवर धार करून घेणे आवश्यक असते. तर असे स्क्रेपर उच्च प्रतीच्या टूल स्टील म्हणजे हाय कार्बन स्टील, त्याचप्रमाणे स्पेशल अलाय स्टील ब्लेड पासून फोर्जिंग करून तयार केलेले असतात. त्यासोबत लाकडी किंवा नर्लिंग केलेली स्टील ट्यूबचे हँडल त्या स्क्रेपरला पुरवलेले असते. या स्क्रेपरची ब्लेड व हँडल यांची पूर्ण लांबी 150 ते 500 मिलीमीटर पर्यंत असते. तर स्क्रेपर हे उत्तम प्रकारे थोड्या प्रमाणात त्याच्यामध्ये स्प्रिंग ऍक्शन हा गुणधर्म त्यामध्ये असणं आवश्यक असतं. तर अशा प्रकारे या स्क्रेपर संदर्भात ही माहिती आपण इंट्रोडक्शन प्रस्तावनेमध्ये बघितली. तर अशा स्क्रेपरचे वेगवेगळे प्रकार पडतात. ते प्रकार टाइप्स ऑफ स्क्रेपर आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहा, हा फ्लॅट स्क्रेपर दाखवलेला आहे, हा साइड स्क्रेपर, बेरिंग स्क्रेपर म्हणजे आपण 3 स्क्वेअर स्क्रेपर. तर आपण या ठिकाणी स्क्रेपरच्या प्रकारासंदर्भातला पहिला प्रकार आपण पाहणार आहोत, फ्लॅट स्क्रेपर. टाइप्स ऑफ स्क्रेपर मधला पहिला प्रकार फ्लॅट स्क्रेपर. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे या फ्लॅट स्क्रेपरची रचना असते. तर फ्लॅट स्क्रेपर हे आयताकृती ब्लेड पासून बनवलेले असून, आयताकृती ब्लेड फाईल प्रमाणेच आयताकृती असं स्क्रेपर आहे. या प्रकारचे स्क्रेपर हे आयताकृती ब्लेड पासून बनवलेले असून त्याची रुंदी, या ब्लेडची रुंदी किंवा स्क्रेपरची रुंदी 10 ते 35 मिलीमीटर पर्यंत किंवा जास्त असू शकते. स्क्रेपिंग सुलभ होण्याकरिता ब्लेडच्या कामाचा भाग 2 मिलीमीटरच्या जाडीपर्यंत पातळ केलेला असतो. पुढच्या टोकाचा भाग हा 2 मिलीमीटर जाडीपर्यंत पातळ केलेला असतो. स्क्रेपरच्या ब्लेडच्या टेपर असलेला भाग दोन्ही बाजूने वक्राकार केलेला असतो. त्यामुळे दोन्ही बाजूने वक्राकार केलेल्या भागांमुळे मध्यबिंदू निमुळता होतो. त्यामुळे स्क्रेपिंग करताना चॉपच्या कडा घासल्या जात नाहीत. म्हणजे या स्क्रेपरची कटिंग गेज थोडीशी भरवक्र अशा स्वरूपाची ग्राइंडिंग केलेली असते. प्रामुख्याने फ्लॅट स्क्रेपरचा उपयोग सपाट पृष्ठभाग स्क्रेपिंग करण्यासाठी करतात. अशा प्रकारे या फ्लॅट स्क्रेपर संदर्भातली माहिती आपण या मध्ये अभ्यासली. त्यानंतर स्क्रेपरचा पुढचा प्रकार हुक स्क्रेपर. तर या आकृतीत दाखवल्याप्रमाणे या स्क्रेपरची रचना असते.
या प्रकारचा स्क्रेपर हा फ्लॅट स्क्रेपर प्रमाणेच असून परंतु ब्लेडचा निमुळता होत गेलेला असतो. ब्लेडला तो पुढे निमुळता होत गेलेला असतो आणि पुढच्या टोकाला काटकोनात वाकवलेला असतो. पुढच्या टोकाला आकृती दाखवल्याप्रमाणे काटकोनात वाकवलेला असतो. हुक स्क्रेपरचा उपयोग जॉबच्या मधला पृष्ठभाग किंवा खाच हुक स्क्रेपरचा उपयोग जॉबच्या मधला पृष्ठभाग किंवा खाच असलेला पृष्ठभाग स्क्रेपिंग करण्यासाठी, तसेच जेथे फ्लॅट स्क्रेपरचा उपयोग करता येत नाही तेथे या हुक स्क्रेपरचा उपयोग करतात. तसेच हुक स्क्रेपरचा उपयोग लाईट टचिंग करून फिनिश करावयाचे ठिकाणी या हुक स्क्रेपरचा उपयोग प्रामुख्याने करतात. तर अशा प्रकारे या हुक स्क्रेपर संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर स्क्रेपरचा पुढचा प्रकार हाफ राऊंड स्क्रेपर. या ठिकाणी असा हाफ राऊंड कटिंग घातलेला स्क्रेपर आहे. तर या प्रकारच्या स्क्रेपरच्या पुढील भाग वक्राकार तयार केलेला असतो. हा असा वक्राकार तयार केलेला असतो. म्हणून या प्रकारच्या स्क्रेपरला हाफ राऊंड स्क्रेपर असे म्हणतात. या स्क्रेपरचा उपयोग होलच्या आतील तसेच वक्राकार पृष्ठभाग म्हणजे होलच्या आतील आणि वक्राकार पृष्ठभाग स्क्रेपिंग करण्याकरता हाफ राऊंड आकारामुळे या हाफ राऊंड स्क्रेपरचा उपयोग करतात. उदाहरणार्थ बेअरिंग स्क्रेपिंग करताना हाफ राऊंड स्क्रेपरचा उपयोग करतात. तर अशा प्रकारे या हाफ राऊंड स्क्रेपर संदर्भातली माहिती आपण बघितली. त्यानंतर स्क्रेपरचा पुढचा प्रकार ट्रँग्युलर स्क्रेपर किंवा थ्री स्क्वेअर स्क्रेपर. ट्रँग्युलर स्क्रेपर किंवा थ्री स्क्वेअर स्क्रेपर, त्रिकोणी आकाराचा असा स्क्रेपर. या प्रकारच्या स्क्रेपरच्या टोकाकडील तिन्ही बाजू एका ठराविक लांबीपर्यंत ग्राइंडिंग करून फेसवर खोलगट केलेले असते. तिन्ही बाजूवर कटिंगे ही बनवलेली असते. होलच्या पृष्ठभागावरील शार्प कॉर्नर या ट्रँग्युलर स्क्रेपरचा उपयोग होलच्या पृष्ठभागावरील शार्प कॉर्नर साफ करण्यासाठी प्रामुख्याने या ट्रँग्युलर स्क्रेपरचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे या ट्रँग्युलर स्क्रेपर संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर स्क्रेपरचा पुढचा प्रकार बुल नोज स्क्रेपर. बुल नोज स्क्रेपर हा आयताकृती आकाराच्या ब्लेडला फोर्जिंग करून या पुढील बाजूस चकतीप्रमाणे या अशा प्रकारच्या चकतीप्रमाणे तयार केलेले असते. तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या स्क्रेपर संदर्भातली माहिती आपण पाहिली. तर विद्यार्थी मित्र, आज आपण या लेसन मध्ये माहिती पाहत असताना स्क्रेपर संदर्भात माहिती पाहिली. त्या स्क्रेपर संदर्भात यामध्ये आपण इंट्रोडक्शन मध्ये माहिती पाहत असताना स्क्रेपर उच्च प्रतीच्या टू स्टील किंवा हाय कार्बन स्टील या मटेरियल पासून बनवून तयार केलेले असतात. वेगवेगळ्या लांबीमध्ये हे उपलब्ध असतात. त्यानंतर टाइप्स ऑफ स्क्रेपर मध्ये आपण माहिती पाहत असताना फ्लॅट स्क्रेपर, हुक स्क्रेपर आणि हाफ राऊंड, ट्रँग्युलर आणि बुल नोज स्क्रेपर संदर्भातली माहिती पाहिली. तर विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.